ओके, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इफ m1 is the mass of first object, m2 is the mass of second object, and d is the distance between the object with from their center, then the force of attraction between these two objects is directly proportional to the product of the masses and inversely proportional to the square of distance between them. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं होतं. आता आपण बघूयात नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज G? G इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा ॲक्च्युली प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्यालाच नाव आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, त्याचंच नाव आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. इफेक्ट बघायचं आपण. आता इथं दोन इफेक्ट बघणार आहे, मासमुळे होणारा आणि डिस्टन्समुळे होणारा इफेक्ट. ओके, सो व्हॉट हॅपन इफ वी चेंज द मास ऑफ द ऑब्जेक्ट and what happen if we change the distance between the object. Suppose we double the mass of the first object. ओके, पहिल्या ऑब्जेक्टचं आपण m1 कन्सिडर केलं तर नेक्स्ट ऑब्जेक्ट डबल असेल, मास 2m1 असेल. ओके, आणि हा आपला m2. डिस्टन्स दोघांमध्ये सेमच आहे. तर काय होईल, नवीन जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो सपोज f' असेल, तर f' is equal to G 2m1 into m2 divided by d square. So f' is equal to 2 आपण बाजूला घेऊ, G m1 m2 upon d square. But value of this one is nothing but force F. Okay, so f' is equal to 2 times F. So this is the effect on the force. आपण काय बघितलं, व्हॉट इज द इफेक्ट इफ वी चेंज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. इन्स्टेड ऑफ द m1 वी सिलेक्ट द 2m1 मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट. पहिल्यांदा आपण m1 जर असेल तर फोर्स किती होता, तो G इंटू m1 इंटू m2 अपॉन d स्क्वेअर. जी हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असल्यामुळे तो चेंज होणार नाही, त्याची जी व्हॅल्यू आहे ती फिक्स असणार आहे कॉन्स्टंट असल्यामुळं. आता नवीन मास आहे ऑब्जेक्टचं 2m1, m2 तर ॲज इट इज आहे, डिस्टन्स चेंज केलं नाही d. तर जो फोर्स चेंज होणार आहे त्याला आपण म्हटलं f'. हा नवीन फोर्स आहे या दोघांमधला. तर प्रिव्हियस न्यूटन्स लॉ नुसार f' ची व्हॅल्यू काय असणार आहे, G इंटू 2m1 मास ऑफ द फर्स्ट वन इंटू मास ऑफ द सेकंड वन, 2m1 इंटू m2 डिवायडेड बाय डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, d स्क्वेअर. ओके, टू कॉन्स्टंट बाहेर काढला आपण, जी आत घेतला काय येणार आहे, G m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. बट इट इज द व्हॅल्यू ऑफ द प्रिव्हियस फोर्स. कोणता फोर्स आहे, जर मास m1 असेल तर मग ती व्हॅल्यू किती आहे, F. सो इफ वी डबल द मास ऑफ द ऑब्जेक्ट देन युअर फोर्स इज ऑल्सो ट्वाइस द प्रिव्हियस वन. म्हणजे जर आपण मास डबल केलं तर फोर्स पण काय होणार आहे, दुप्पट लागणार आहे. ओके, किंवा दुप्पट होणार आहे, जास्त होणार आहे. नाउ व्हॉट इज द इफेक्ट इफ वी डबल द डिस्टन्स बिटवीन देम. ओके, m1 आहे, m2 आहे, आणि डिस्टन्स दोघांमधलं किती घेतलंय, 2d. जर 2d डिस्टन्स असेल तर नवीन फोर्स f" असेल. ओके, तर f" इज इक्वल टू G इंटू m1 m2 डिवायडेड बाय 2d स्क्वेअर. f" is equal to G m1 m2 divided by 4d square. So f" is equal to 1/4 G m1 m2 divided by d square. But what is this? f" is equal to f upon 4. ही व्हॅल्यू म्हणजे काय आहे, f आहे. म्हणजेच काय होतंय, जर आपण दोन ऑब्जेक्ट मधला जर डिस्टन्स डबल केलं, पहिलं डिस्टन्स किती होतं, d होतं. ओके, ते आपण किती केलं, 2d म्हणजे डबल केलं. जर डिस्टन्स वाढलं तर फोर्स हा फोर्थ फॅक्टरनी काय होतं, रिड्यूस होतो. ओके, म्हणजे
फोर्स जर 100 असेल तर डिरेक्टली तो काय होणार आहे, डिस्टन्स डबल केल्यावर 25 होणार आहे, रिड्यूस्ड बाय फोर्थ फॅक्टर. फोर्थनी तो रिड्यूस होणार आहे. म्हणजे जर मास वाढलं तर फोर्स दुप्पट होतो आणि जर डिस्टन्स डबल झालं तर फोर्स हा फोर्थ फॅक्टरनी रिड्यूस होतो. सो दिस इज द इफेक्ट ऑफ द मास अँड डिस्टन्स ऑन द फोर्स, अट्रॅक्टिंग फोर्स. ओके, हे नोट्स म्हणजे मध्ये दिलेलं आहे, तुम्ही परत एकदा वाचायचं. थँक्यू.